वाहतूक कोंडीचा खासदार सुप्रिया सुळे यांना सुद्धा फटका बसला। मुंबईहून पुण्याला जाताना 2 तास वाहतूक कोंडीमध्ये सुप्रिया सुळे अडकल्या होत्या। नेमकी मिसिंग लिंक उद्घाटनाच्या दिवशीच वाहतूक कोंडी झाली। सुप्रियाताई आता वाहतूक कोंडीत थांबण्याची वेळ येणार नाही असं यावर उत्तर देताना फडणवीसांनी म्हटलं। आमच्या सुप्रियाताई देखील ट्रॅफिकमध्ये अडल्या होत्या, त्यामुळे त्यांनी देखील एक व्हिडिओ त्या ठिकाणून केला आणि त्यांचा संदेश देखील आमच्यापर्यंत पोहोचला। मी सुप्रियाताईंना सांगू इच्छितो की सुप्रियाताई, तुम्ही शेवटल्यांदा ट्रॅफिकमध्ये अडलात, आता कनेक्टिंग लिंक झालेली आहे, त्यामुळे पुढच्या वेळेस तुम्ही ज्यावेळी मुंबईहून पुण्याहून मुंबईला जाल त्यावेळी तुम्हाला ट्रॅफिकमध्ये अडण्याची कधी वेळ येणार नाही। अशा पद्धतीचं काम जे तुमच्या सरकारने थांबवलं होतं किंवा बंद केलं होतं ते आमच्या महायुतीच्या सरकारने या ठिकाणी करून दाखवलेलं आहे।